मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार झालेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे। देशमुख यांची हत्या केल्यानंतर हे तिघेही पळून गेले होते। अखेर हत्येच्या 26 दिवसानंतर तिन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत। या आरोपींना पकडल्यानंतर आता हत्येनंतरचा सगळा घटनाक्रम समोर आलाय। संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। 26 दिवस पोलिसांना गुंगारा कसा दिला याची उकल पोलीस तपासात झाली आहे। संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं फारसं गांभीर्य नव्हतं, मात्र त्यांनी युट्यूबवर बातमी बघितली। त्यानंतर त्यांना घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच सर्व आरोपी फरार झाले। मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे हे घटनेनंतर गुजरातला गेलं। तिथं 3 तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला होता, परंतु पैसे संपल्यानं दोघेही पुण्यात आले। एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि नव्यानं समावित झालेले सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना शनिवारी केज रुग्णालयात हजर करण्यात आलं। त्यानंतर त्यांना नेकनूर पोलीस ठाण्यात आणलं। तिथं SIT प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली। त्यानंतर CIDच्या अधिकाऱ्यांनी तपासाची सूत्र हाती घेतली। त्यांनीही आरोपींवर प्रश्नांची सरबत्ती केली। त्यांनी उत्तरं देताना तिन्ही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलीस सूत्रांना दिली। खरं तर संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे तिघेही एकत्रच रेल्वेनं पळाले होते। रेल्वेनं ते गुजरातमध्ये गेले। तिथेही येथील एका शिवमंदिरात थांबले होते। जवळपास 15 दिवस ते तिथंच राहिले। मंदिरातच जेवण करत आणि तिथंच झोपणं अशी त्यांची दिनचर्या होती। पण 3 दिवसांपूर्वी सुदर्शन घुले जवळ असलेले पैसे संपले। यामुळे यातील कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता। एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता, पण त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले। इथं ते एका व्यक्तीला भेटणार होते, परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतलं।